नांदेड़ बस स्थानक में बम विस्फोट होने की झूठी सूचना देकर पुलिस को परेशान करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी ने खुद को मारने गैंग का शार्प शूटर बताकर फोन किया था। पुलिस ने उसे अंबाजोगाई से पकड़ लिया है। नांदेड़ शहर के बस स्थानक में एक बम विस्फोट होने की झूठी सूचना देकर दहशत फैलाने वाले एक व्यक्ति को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी ने पुलिस कंट्रोल रूम में फोन कर खुद को मारने गैंग का शार्प शूटर बताया और कहा कि बस स्थानक की शिकायत पेटी में बम विस्फोट होने वाला है। सूचना मिलते ही पुलिस ने बस स्थानक परिसर में सुरक्षा बढ़ा दी और शिकायत पेटी की जांच की। जांच के दौरान पेटी में बम विस्फोट की धमकी लिखी एक चिट्ठी भी मिली, जिससे कुछ समय के लिए इलाके में हड़कंप मच गया। इसके बाद वजीराबाद पुलिस ने साइबर शाखा की मदद से फोन कॉल का पता लगाया। जांच में फोन अंबाजोगाई से किया गया पाया गया है। पुलिस टीम ने मौके पर पहुंचकर रविवार पेट मनियार गली से 35 वर्षीय शेख सलीम शेख चांद पाशा को हिरासत में लिया। पूछताछ में आरोपी ने झूठी सूचना देने की बात कबूल कर ली है। फिलहाल पुलिस आगे की जांच कर रही है। सांगितल्याप्रमाणे दिनांक 5 तारखेला 5/3/2026 रोजी पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अनोळखी इसमाने अनोळखी नंबरवरून कॉल केला व सांगितले की नांदेड बस स्टँडच्या ह्याच्यात एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्यावरून नांदेडच्या काही मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे असं धमकीवजा एक पत्र दिलेलं सांगितलं। त्यावरून सदरची माहिती नियंत्रण कक्षातून आमच्या पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब यांना मिळाली। त्या अनुषंगाने माहितीची एकदम गांभीर्याने दखल घेत माहिती वरिष्ठांना तसेच दहशतवादी यात कुठला प्रयत्न आहे का ही सतर्कता बाळगण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक यांना सुद्धा कळवून मिळालेल्या नंबरची माहिती त्या इसम कोण आहे याची माहिती घेण्यासाठी 2 स्थानिक पथक नेमले। त्या पथकाने त्या इसम अंबाजोगाईत असलेले समजून असल्यामुळे तिथे एक पथक पाठवलं। त्या पथकाने तिथे जाऊन खातरजमा करून शेख सलीम शेख चांद पाशा नावाचा इसम ताब्यात घेतला असता तो इसम मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न होत होते। तरी मनोरुग्ण आहे किंवा नाही हे खातरजमा आणखीन होणारच आहे। तरी त्याच्या केलेले कृत्य हे एखादी दहशत पसरवण्यासाठी वेगळं कृत्य आहे। त्याच्यामुळे वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये 100/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई चालू आहे आणि यातून वरिष्ठांनी माझं जसे सूचना दिली मार्गदर्शन यात परत आणखीन गांभीर्याने मनोरुग्ण असला तरी अधिक तपास करण्याचे वजीराबाद पोलीस स्टेशन आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे चालू आहे। त्या व्यक्तीविरुद्ध आणखी काही आधीचे गुन्हे दाखल झाले? सदर व्यक्तीविरुद्ध बाहेरही संभाजीनगर येथे अशा प्रकारचं कृत्य केल्याची माहिती आहे। त्याची गुन्ह्याची खातरजमा आणखीन होणे आहे, पण अशी माहिती आहे याने यापूर्वी अशा प्रकार केलेले आहेत। आता पोलीस कोठडी वगैरे काय चालू आहे? हो, सध्या अटकेची प्रोसेस त्याची चालू है। कुंडली नोंदी और प्रमाण पत्रों की संख्या को लेकर सरकार के अलग अलग आंकड़ों पर सवाल उठे हैं। ओबीसी नेता बबन राव तायवाड़े ने कहा कि सरकार की बदलती आंकड़ेवारी से समाज में भ्रम फैल रहा है और सरकार को स्थिति स्पष्ट करनी चाहिए। नहीं, माझा इथे हा प्रश्न निर्माण होतो की या ओबीसी समाजाचे जे काही कागदपत्र तपासून किती कुणबी नोंदी सापडल्याचा जो आकडा वारंवार प्रकाशित केला जातो याच्यामध्ये सातत्य दिसून येत नाही। की मागे जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि सरकारनेच आकडेवारी घोषित केली होती, सरकारने केलेल्या आकडेवारीनुसार 20 जानेवारी 2024 अखेरपर्यंत एकूण 57,41,241 नोंदी सापडल्या होत्या आणि त्याच्यापैकी 38,97,391 हे प्रमाणपत्र निर्गमित केले होते, म्हणजे जवळजवळ 39 लाख। त्याच्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या 4 महिन्यामध्ये 1,71,100 प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये दिले होते, ज्याच्यामध्ये जुन्या ज्या लोकांकडे आहे दाखले वडील आजोबा पंजोबा त्यांनाच मिळालेले हे आकडे आहे, नवीन आकडे नाही आहे। आणि म्हणून आता एक नवीनच आकडेवारी पुढे आलेली आहे की 48 लाख नोंदी सापडल्या आणि 12 लाख प्रमाणपत्र दिले। आता ह्या 48 लाखाचा आकडा कुठून आला आणि 12 लाखाचा आकडा कुठून आला या आकडेवारीमध्ये कुठेही ते मेळ जुळत नाही। आणि म्हणून काय सत्य परिस्थिती आहे हे वारंवार जे आम्ही मागणी करतो की सरकारने 3 तक्त्यामध्ये आकडेवारी जाहीर करावी। एक, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला जेव्हा सुरुवात झाली 24 ऑक्टोबर 2023 पासून
त्याच्या पूर्वीची काय परिस्थिती होती स्वातंत्र्यापासून तर पूर्वीपर्यंत, आणि मग 24 ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2025 या जवळजवळ 2 वर्षाच्या कालावधीमधली परिस्थिती, आणि मग हैदराबाद गॅजेटियर लागू झालं 2 सप्टेंबर 2025ला, त्याच्यापासून आजपर्यंतची काय परिस्थिती आहे, अशा प्रकारे या 3 तक्त्यामध्ये जोपर्यंत माहिती सरकार प्रकाशित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये ॲक्च्युअल ज्याला आपण म्हणतो ती परिस्थिती कळणार नाही. आणि अशा प्रकारची आकडेवारी घोषित केल्यामुळे, प्रकाशित केल्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाच्या मनामध्ये हा नेहमी संभ्रम निर्माण होतो की प्रत्यक्ष आकडेवारी काय आहे. आम्ही जबाबदारीपूर्वक वारंवार मी सांगत असतो की या सर्व याच्यामध्ये ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. ज्या काही आहे त्या जुन्याच वडिलोपार्जित नोंदी आहेत, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या कागदपत्रावरच्या, आणि त्याच्यामुळे नवीन व्यक्ती कोणीही आलेला नाही. ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे वडिलाकडे, आजोबाकडे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण बा जे ओरिजिनली कुणबी नव्हते, कुणबी मराठा नव्हते, मराठा कुणबी, अशा प्रकारच्या जर नोंदी सापडल्या असेल तर त्या सरकारने प्रकाशित करायला पाहिजे, जेणेकरून हे नवीन 10 लोक आले, हे नवीन 1000 लोक आले, हे नवीन 1,00,000 लोक आले, अशा प्रकारची प्रत्यक्ष परिस्थिती नाही. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची आकडेवारी कृपया याच्यापुढे सरकारने जाहीर करू नये, जेणेकरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. सिंधुदुर्ग जिले के मालवण तालुका में गांव कमेटी अध्यक्ष संदीप शेलटकर पर अज्ञात व्यक्ति ने गोलीबारी की। ये घटना कोलम खालचीवाड़ी में रविवार देर रात हुई। गनीमत रही कि गोली उनके सिर के पास से गुजर गई। सिंधुदुर्ग के मालवण तालुका के कोडंब खालचीवाड़ी गांव में गांव कमेटी अध्यक्ष संदीप शेलटकर पर अज्ञात व्यक्ति ने गोलीबारी की। यह घटना रविवार देर रात की बताई जा रही है। जानकारी के अनुसार किसी अज्ञात व्यक्ति ने शेलटकर पर गोली चलाई, लेकिन गोली उनके सिर के पास से गुजर जाने के कारण वह बाल बाल बच गए। घटना के बाद इलाके में कुछ समय के लिए दहशत का माहौल बन गया। सूचना मिलते ही पुलिस की टीम तुरंत मौके पर पहुंची और घटनास्थल का पंचनामा किया। फिलहाल पुलिस इस मामले की जांच कर रही है और आरोपी की तलाश जारी है। एक 9:10च्या सुमारास ही घटना घडली। मी गेटवरून आत येत होतो मालवरून येताना, तर बरोबर त्या गेटच्या जरा पुढे आलो आणि जरा गेट लागला का नाही तो बघण्यासाठी मागे वळून बघितलं, तेवढ्यात माझ्या डोक्यावरती एकदम फाडकन आवाज आला जोरात, म्हणजे एक सुतळी मोठा बॉम्ब वगैरे फुटतो तसा, आणि कान माझे 2 मिनिटासाठी गच्च झाले 2 सेकंदसाठी. आणि पुढे बघतो तर एकदम किचनच्या समोरच्या भिंतीवर काहीतरी आपटला आणि पाण्याचा फवारा उडायला लागला. गाडी लावून मी गाडी लावेपर्यंत माझी बायको आणि मुलं आत आली, बाहेर आली, आणि ती शोध झाली कसला आवाज आला. तर बघतो तर पूर्ण पाणी उडत होतं, म्हणून मी कॉक बंद केला आणि मला वाटलं पहिलं किचनमध्ये काहीतरी स्फोट झाला, पण बघल्यानंतर लक्षात आलं की जिथे पाणी लिकेज होतं तिथे पूर्ण भिंतीवर छिद्र पडलेली होती, होल पडलेले. मग माझ्या लक्षात आलं की 100% हे कोणीतरी फायर केलं, म्हणजे काडतुसाची फायर असते तसा प्रकार होता तो. माझ्या लक्षात आलं कोणीतरी गोळीची फायर केली माझ्यावर. जलगांव जिले के भड़गांव में दर्दनाक हादसा सामने आया है। गिरना नदी में फंसे बच्चों को बचाने के लिए नदी में उतरे 2 युवकों की डूबने से मौत हो गई। इस घटना के बाद पूरे इलाके में शोक का माहौल है। जलगांव जिले के भड़गांव शहर के पास गिरना नदी में रविवार को एक दर्दनाक घटना घटी। नदी में फंसे छोटे बच्चों को बचाने के लिए नदीम खान, नसीम खान उम्र 27 साल और काफिया शरीफ पिंजारी उम्र 16 साल नदी में उतर गए, लेकिन नदी के गहरे गड्ढों के कारण दोनों का संतुलन बिगड़ गया और वे पानी में डूब गए। स्थानीय लोगों ने तुरंत उन्हें बचाने की कोशिश की, लेकिन तब तक दोनों की मौत हो चुकी थी। नागरिकों का आरोप है कि नदी में अवैध रेती खनन के कारण बड़े गड्ढे बन गए हैं, जिसकी वजह से यह हादसा हुआ। पुलिस और प्रशासन ने मौके पर पहुंचकर जांच शुरू कर दी है। महाराष्ट्र में कॉपी मुक्त अभियान के तहत परीक्षाएं सख्ती से कराई जा रही है। हालांकि कुछ जगहों पर प्रश्न पत्रिका लीक और गड़बड़ी की शिकायतें सामने आई है। स्कूल शिक्षा राज्य मंत्री पंकज भोयर ने कहा है कि ऐसे मामलों में कार्रवाई की जा रही है। महाराष्ट्र शासनाच्या वतीने मागच्या वर्षापासून कॉपी मुक्त अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे। अतिशय कडक पद्धतीने सर्व ठिकाणी परीक्षा प्रक्रिया ही अवलंबविल्या जात आहे, परंतु कुठेही छोटीशी जरी घटना झाली तरी त्याचा फार मोठा उहापोह त्या ठिकाणी करण्यात येतो। परंतु आज अतिशय आनंददायी गोष्ट ही आहे की राज्यातल्या जवळजवळ सर्व परीक्षा केंद्रांवर
आधीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या व्यवस्थेनं परीक्षा ह्या कंडक्ट करण्यात आलेल्या आहे. हां, हे निश्चित आहे की 1-2 ठिकाणी काही चुकीचे प्रकार घडले, त्याच्यावर चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करणे सुरू आहे. नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि विपक्ष के नेता को सदन में बोलने नहीं दिया जा रहा था और लोकसभा में एक तरफा कामकाज चल रहा है, जिससे लोकतंत्र कमजोर हो रहा है। त्यावेळेस त्या चेअरवर जो व्यक्ती बसतो तो कुठल्याही पक्षाचा म्हणून वागत नाही, परंतु राहुलजींना विरोधी पक्षनेत्यांना बोलूच न देणं, तो सरकारच्या विरुद्ध त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी एक शब्दही बोलू नये अशा प्रकारची आळमोठेपणाची भूमिका, आडेलतप्पपणाची भूमिका स्पीकरने त्या ठिकाणी घेतली हे संपूर्ण देशाने बघितलं आहे. आणि त्यामुळे आज मला वाटतं की विरोधी पक्षांना जर संविधानाने घटनेने ते संविधानिक पद असताना त्या पदाला जर न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात किंवा देशातील 125 कोटी लोकांना न्याय देण्याची भूमिका ही सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाची असते. आणि अशा वेळेस पूर्णतः एकतर्फी कारभार त्या ठिकाणी चाललेला होता आणि त्यामुळंच त्यांच्या विरुद्ध हा प्रस्ताव विरोधी पक्षाला आणावा लागला. शेवट देशातील 140 कोटी जनतेच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी करत आहेत आणि ते त्यांची भूमिका ठामपणे म्हणत आहेत. सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे. त्यामुळे काय होईल ते होईल, परंतु ओम बिर्लाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे हे आता लपून राहिलं नाही. त्यासाठी त्या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव आणला. राष्ट्रपतीच्या प्रोटोकॉलला घेऊन भाजपकडनं आरोप केला नाही, भाजपाने किती वेळा त्याचं उल्लंघन केलं हे भारतीय जनता पक्षाला माहिती. त्याचा खुलासा ममता बॅनर्जींनी दिलेला आहे. त्या संदर्भात अधिक बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. तिसरा आठवडा आहे अधिवेशनाचा. नाही, अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे. संख्याबळ कमी जरी असलं तरी आज पाहतो आहे मी त्या ठिकाणी आता बजेट झाला, त्या बजेटवर चर्चा करण्यासारखं बजेटच नाही. देश महाराष्ट्र कंगाल झालेला आहे, भिकारी झालेला आहे. महाराष्ट्र पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. अशा प्रकारच्या बजेटवरून परिस्थिती सगळ्यांनी बघितली आहे. आज हा बजेट कुणासाठी? केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट होता, म्हणजे उद्योगपतींना आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच हा बजेट होता. केवळ तातोर ते पात्र बनवून लिहून कर्जमाफीचं सोंग सरकारने केला. त्याच्या पलीकडे या बजेटमध्ये काही नाही. नागपुर और विदर्भ क्षेत्र में फिल्म सिटी यानी चित्रनगरी बनाने की मांग को लेकर राज्य मंत्री आशीष जायसवाल ने बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा है कि इससे विदर्भ के कलाकारों को स्थानीय स्तर पर मंच और रोजगार के अवसर मिलेंगे। आपल्याला कल्पना आहे की विदर्भ आणि रामटेक हे नैसर्गिक सुंदरतेने परिपूर्ण असलेला परिसर आहे. इथलं ग्रामीण संस्कृती, इथली वॉटर बॉडीज, इथले गडकिल्ले, इथले नगरधनचा किल्ला, इथला वनसंपदा हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक राज्याची एक चित्रनगरी असते. विदर्भाच्या सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे फार अडचणीचं होते. अनेक असे कलाकार किंवा डायरेक्टर किंवा या लाईनमधले असे लोक असतील की ज्यांना मुंबईला जाऊन वास्तव्य करून आपलं स्थान निर्माण करणे फार कठीण प्रसंग असतो त्यांच्यासाठी. पण त्या एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध व्हावं, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं या दृष्टीने आपल्या विदर्भात देखील एक चित्रनगरी व्हावी अशी अनेक वर्षापासूनचा माझा प्रयत्न होतो. माननीय देवेंद्र नागपुर में शिक्षा विधायक सुधाकर अड़बाले ने राज्य सरकार के बजट पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि घोषित कर्ज माफी को बहुत कम किसानों को लाभ मिलेगा। साथ ही गैर अनुदानित स्कूलों के शिक्षकों की मांगों पर भी सरकार ध्यान नहीं दे रही है। बजेट सादर केलेलं आहे, त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे.
मला असं वाटत नाही फारसे शेतकरी हे थकबाकीदार असतील आणि थकबाकीदार जे कर्जदार असतील त्यांनाच या कर्जाचा लाभ मिळणार आहे. कुठलेही नियमित कर्ज घेणारे शेतकरी आहेत त्यांना या सुटीचा कुठलाही लाभ मिळणार नाही आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आमची नेहमी मागणी राहिलेली आहे की 6 फरवरी 2023ला जे शासनाने टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भात धोरण स्वीकारलं आणि त्यामध्ये ज्या शाळा किंवा तुकड्या अपात्र ठरल्या आणि टप्पावाढ अनुदानासाठी पात्र ठरल्या नाहीत त्या शाळांचं 24, 25, 26ला जर त्रुटीची पूर्तता केली असेल तर त्यांना टप्पावाढ अनुदान दिला पाहिजे. ही मागणी सभागृहामध्ये वारंवार लावून धरतो आहोत, परंतु शासनानं अजूनही त्या मागणीचा आमचा विचार केलेला नाहीत. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे ही रास्त मागणी आम्ही रेटतो आहोत. पण सोबतच शासनाने जी काही योजना दिलेली आहे RNPS, NPS किंवा UPS या योजनेची कार्यप्रणाली अजूनही शासनाने या ठिकाणी जाहीर केलेली नाहीत. त्यामुळं 31 मार्च 26ला शिक्षकांना जो विकल्प द्यावा लागणार आहे तो विकल्प देण्याच्या संदर्भात आणि पेन्शन योजनेच्या माध्यमातून काय मिळणार आहे स्पष्ट न झाल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील शिक्षक या ठिकाणी संभ्रमावस्थेमध्ये आहेत. संसद भवन परिसर में विपक्षी सांसदों ने केंद्र सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया. इंडिया गठबंधन के नेताओं ने पश्चिम एशिया में जारी युद्ध पर सरकार की चुप्पी और भारत अमेरिका समझौते में किसानों के हितों की अनदेखी का आरोप लगाया. संसद भवन के मकर द्वार पर इंडिया गठबंधन के सांसदों ने केंद्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया. सांसदों ने आरोप लगाया कि पश्चिम एशिया में जारी युद्ध के मुद्दे पर मोदी सरकार चुप्पी साधे हुए है. साथ ही भारत अमेरिका समझौते में किसानों के हितों की अनदेखी किए जाने का भी आरोप लगाया गया. प्रदर्शन के दौरान विपक्षी सांसदों ने सरकार से इन मुद्दों पर स्पष्ट जवाब देने की मांग की. उनका कहना था कि अंतर्राष्ट्रीय मामलों और किसानों से जुड़े महत्वपूर्ण मुद्दों पर सरकार को अपनी स्थिति स्पष्ट करनी चाहिए. इस विरोध प्रदर्शन के जरिए विपक्ष ने सरकार पर संसद के भीतर और बाहर दबाव बनाने की कोशिश की है.